नमो नमः। आजचा सुविचार आहे विष कोणाचे कोठे असते याविषयी। तक्षकस्य विषं दंते मक्षिकायाश्च मस्तके वृश्चिकस्य विषं पुच्छे सर्वांगी दुर्जनस्य तत्। मित्रांनो, खरंच सापाच्या दातात विष असते, गांधील माशीच्या मस्तकात विष असते आणि विंचवाच्या नांगीत म्हणजे शेपटीमध्ये विष असते, परंतु दुर्जनाच्या संपूर्ण अंगामध्ये विष असते असं सुभाषितकाराने म्हटलेलं आहे आणि हे बरोबर आहे। त्यासाठी एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते। एका घनदाट अरण्यामध्ये एक जंगलामध्ये एक माणूस उभा टाकलेला होता आणि त्या ठिकाणी एक चांगला प्रवासी सद्ग्रस्त तिथून जात होता आणि वाटत थांबलेल्या त्या दुष्ट माणसाला विचारलं, अरे इथं का थांबलास? इथं हा घनदाट जंगल आहे, इथं हिंस्र प्राणी आहेत, वाघ येईल, एखादा सिंह येईल, तुला खाऊन जाईल। तर त्याचे उत्तर काय ऐकलेत माहिती आहे? तर तो म्हणाला, यासाठीच तर मी थांबलो आहे। अरे असं का म्हणतोस? तेव्हा तो म्हणाला की वाघ येईल आणि मला खाऊन जाईल यासाठीच मी थांबलो आहे, कारण वाघाला माझ्या मांसाची लालच होईल, स्वाद लागेल, माझं मांस गोड लागेल आणि तो माणसाच्या शोधात गावामध्ये येईल आणि अनेक लोकांना खाऊन टाकावं यासाठीच मी थांबलाय। पाहिलात मित्रांनो, एवढे हे दुष्ट माणसं असतात। दुर्जनाच्या प्रत्येक अंगामध्ये विष माजलेलं असते, विष पूर्ण भिनलेलं असते असं या ठिकाणी सुभाषितकारांना सांगितलेलं आहे आणि हे अगदी बरोबर आहे। अशी दुष्ट माणसं या जगामध्ये खूप आहेत, दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी, स्वतःला संपवण्यासाठी सुद्धा ते तयार आहेत। अशी ही दुष्ट माणसं असतात। धन्यवाद।